धनशक्तीवर जनशक्तीचा प्रचंड मोठा विजय. शिवसेना फुटल्यानंतर अनेक समर्थक सोडून गेले, तरीही मशाल धगधगतच राहिली. कारण शिवसेनेत रिकाम्या जागा भरत गेल्या. पुणे जिल्ह्यात शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला होता. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलसह अनेक खंदे समर्थक सोडून गेले, तरीही नवी पालवी फुटत गेली. खेडचे कार्यसम्राट आमदार बाबाशेठ रामचंद्र काळे हे शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढणारे नेते म्हटले पाहिजे. विधानसभेला एकमेव आमदार जिंकले, महापालिकेत मात्र यशाने हुलकावणी दिली. परभणीमध्ये खासदार बंडू बॉसने महापालिका एकतर्फी जिंकली. तसाच आमदार बाबाशेठ काळे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा खेड पॅटर्न बनविला. उमेदवारी मिळालेल्या सर्वांनाच बरोबर घेतले. नाराजांची नाराजी दूर करत कामाला लावले. भगवा खांद्यावर घेत हाती मशाल पेटविली. एक हाती विजयाचा गुलाल उधळला. पैशांचा धूर आणि धुराळा उडविला जात असताना काळे यांनी 8 पैकी 5 जिल्हा परिषद सदस्य व 16 पैकी 9 पंचायत समिती सदस्य निवडून आले. महाराष्ट्रातील कोणत्याही विरोधी आमदारापेक्षा हा सर्वात मोठा विजय म्हटला पाहिजे. जिल्हा परिषद कडूस चास तनुजा संदीप घनवट, रेटवडी वापगाव दीप्ती प्रसाद भोगाडे, खेड मरकळ विजयसिंह बाबासाहेब शिंदे, मेदनकरवाडी काळूस गणेश सर्जेराव आरगडे, कुरुळी आळंदी विनया सुधीर मुंगसे. पंचायत समिती चास कविता वैभव राक्षे, रेटवडी दिलीप राजाराम डुबे, पापगाव ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे, पिंपळगाव विद्या सयाजी मोहिते, मरकळ प्रसाद अशोक घेनंद, काळूस मंगेश गुलाब सावंत, नाणेकरवाडी रुपाली दीपक कांबळे, कुरुळी गौरी चंदन मुरे, आळंदी निखिल गोपाळ थोरवे. जर अजित पवारांची भावनिक लाट नसती तर संपूर्ण खेड तालुका भगवा झाला असता. गेली 20 वर्षे रमेश गोवेकरला कोकणात शोधतायत, पण थांगपत्ता लागत नाही. तो निवडणूक बळी ठरला गेला. गुलाल उधळणाऱ्यांनी नोटा किती उधळल्या ते एकदा पाहावे. मित्रहो, निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्ट हे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो अशा तंग वातावरणात सध्या काम करत आहे. त्यातच मतदार यादींच्या मध्ये कसा घोळ होतो याचे उदाहरण पटवून देण्यासाठी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर सुप्रीम कोर्टात वकील म्हणून उभे राहावे लागत असेल तर त्या देशातील लोकशाहीची तरा कोणती असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तसेच उद्धव ठाकरेंनी आत्ता तरी आपल्या आमदारांना आणि नगरसेवकांना एक हाती प्रचार करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. कोणाबरोबर युती करायची की नाही, कोणाबरोबर आघाडी करायची की नाही हे सरळ त्यांच्यावर सोपवून द्या आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांत परभणी आणि खेड पॅटर्न राबवा. तुमचे गेलेले वैभव पुन्हा मिळण्यास मदत होईल. त्याला कोणीच रोखू शकणार नाही. बाबाजी शेठ काळे आणि खासदार बंडू बॉस यांनी जो धमाका केला आहे त्याची चांगली फळे शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांना भविष्य काळात चाकायला मिळतील. आणि मृतशय्येवर पोहोचलेली लोकशाही पुन्हा एकदा संविधानासह सार्वभौमत्व आणि राज्यघटनेला मजबूत करण्यास मोठाच हातभार लावतील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.